अशा न्यायाधीशाला पाहिलंय का जो शिक्षा देण्याऐवजी लोकांना समजून घेतो? असंच काहीसं वेगळं काम केलंय फ्रँक कॅप्रिओ यांनी. जगात न्याय मिळतो पण माणुसकीसह मिळतो का, हाच प्रश्न न्यायाधीश फ्रँक कॅप्रिओ यांच्या जीवनाने उत्तरला. म्हणून त्यांना वर्ल्ड्स नायसेस्ट जज म्हणतात. म्हणजे हसत खेळत जजमेंट देणारे फ्रँक कॅप्रिओ. अमेरिकेतले हे न्यायाधीश त्यांच्या दयाळूपणासाठी जगभरात ओळखले गेले. मात्र नुकतंच कॅप्रिओ यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी कर्करोगाशी लढा देत शेवटचा श्वास घेतला. कॅप्रिओ यांचा एक खास टीव्ही शो होता, कॉट इन प्रोव्हिडन्स. या शो मध्ये ते कोर्टात असलेल्या लोकांशी अगदी प्रेमाने बोलायचे, रागवण्याऐवजी त्यांची अडचण समजून घ्यायचे. कोणाचा दंड माफ करायचा तो कोणाला दुसरी संधी द्यायची, यात ते नेहमी माणुसकीने वागायचे. त्यामुळे त्यांच्या व्हिडिओजना कोट्यवधी लोकांनी तब्बल 1 अब्जांहून अधिक वेळा सोशल मीडियावर पाहिले. ते साध्या घरातून आले होते पण मोठं काम करून गेले. कॅप्रिओ हे प्रोव्हिडन्स या छोट्याशा शहरात जन्मलेले आणि तिथल्याच न्यायालयात तब्बल 40 वर्ष त्यांनी काम केलं. पण लोक त्यांना न्यायाधीश म्हणून नाही तर एक चांगला माणूस म्हणून आठवितात. कधी कधी कायद्यापेक्षा माणुसकी मोठी असते हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलंय.